हं. तर नमस्कार माझ्या फार्मर भावांनो. अ, फार्मिंग करून राहिलेले फार्मर लोक आणि करू इच्छिणाऱ्या यांना काही पोल्ट्री फार्मविषयी सुरुवातीच्या काही टिप्स सांगतो. की फार्म जेव्हा बॅच जाते आणि त्यानंतर जे साफसफाई होते, त्यानंतर साफसफाई झाल्यानंतर धुणं महत्त्वाचं आहे. साफसफाईतला एक पार्ट आहे तो धुणं. लोक काय करतात, काही फार्मर की एकच वेळा धुतात. एक वेळा धुतल्याने मॅक्झिमम 90% निघते, पण 10% किंवा 0.5% 5% राहतातच. तर ते साफ करणं गरजेचं आहे. तर पहिलं साध्या पाण्याने धुवायचं, त्याच्यानंतर कॉस्टिक सोडाचा सडा देऊन पूर्ण फार्मभर कॉस्टिक सोडा मारायचा, चांगलं हे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डबल धुवून घ्यायचे. सोबतच जाळी आणि पडदेही धुवून घ्यायचे. त्याने काय होते की आपण मॅक्झिमम फार्म क्लीन, व्हायरल लोड जे राहते, बॅक्टेरियल लोड राहते, ते पूर्ण मिनिमाइज होऊन जातो. आणि फ्लोरिंग महत्त्वाचं आहे. फ्लोरिंग नाही केलं तर मला मागच्या 2 बॅचमध्ये खूप अनुभव आला. त्याच्यामुळे मी या उर्वरित शेडला पण फ्लोरिंग करून टाकलं. तर मागची बॅच बऱ्यापैकी गेली. तर साफसफाई ही महत्त्वाचा पार्ट आहे. तर धुणं खूप महत्त्वाचं आहे आणि पद्धतशीर, इमानदारीनं, चांगल्या पद्धतीनं जर धुतलं तर बॅच निघायचे चान्सेस खूप जास्त राहते. चांगली बॅच काढणं एवढं सोपं नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी राहते, एक एक दिवसाचा फरक राहते. आपण आळस करतो. आळस केल्यामुळे काय होतं की एक वेळा धुतलं, चुना मारला की झालं. चुनाही मारणं एवढं हे नाही आहे, त्याच्यात ते भरपूरशा गोष्टी असतात. कशा पद्धतीने मारायचं मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण कमीत कमी 2 वेळा तरी तुम्ही फार्म चांगला स्वच्छ करा. 2 वेळा धुताना त्याच्या मधात, म्हणजे पहिलं धुतल्यानंतर त्याच्यात कमीत नाही कॉस्टिक सोडा तर कमीत कमी निरमा पाणी मारून पूर्ण मारून घ्यायचं. 12 घंटे 24 घंटे ठेवायचं मुरत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते धुवून काढायचं. हे महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी जर नाही केल्या तर समोरची जे येणाऱ्या बॅचेस आहे किंवा येणारी जे बॅच आहे ते चांगली निघेल याची गॅरंटी कमी राहते. चांगली निघते असं नाही म्हणत मी, का निघत नाही, पण कसं आहे 100% पैकी 5% जरी लिकेज असलं तर तुमचा FCRवर त्याचा वाईट परिणाम, जे 2 महिन्याचं जे मेहनत आहे ती वाया जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तर तुम्ही धुवायच्या वेळेस कमीत कमी 2 वेळा धुवायला पाहिजे. मधात कॉस्टिक सोडा मारायला पाहिजे. बायोसिक्युरिटीचे हा रूल फॉलो जर केला तर तुमची बॅच बेस्ट येईल. सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे की चिक्स, फीड, परिसरामध्ये इन्फेक्शन नको. पण आपण आपलं मॅनेजमेंटमधला हा पार्ट आहे बायोसिक्युरिटी. आणि बायोसिक्युरिटीमध्येही धुणं खूप महत्त्वाचं आहे. 90% आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी करू आणि 10% जर आपण धुण्यावर कमी लक्ष देऊ किंवा चांगल्या पद्धतीनं जर धुतलं नाही शेड, तर ह्या गोष्टी क्रिएट होतात. डे 1 पासून डे एंडपर्यंत वेगवेगळ्या वयोगटामध्ये वेगवेगळे व्हायरस आपल्या शेडमध्ये असतात. तर ते व्हायरस क्लिअर करणं खूप महत्त्वाचं असते. जेव्हापर्यंत तुम्ही जुना व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन हे
क्लीन करणार नाही, बाहेर काढणार नाही, तेव्हापर्यंत तुमची बॅच चांगली जाणार नाही. माझे रिझल्ट जे येतात मागच्या गेल्या 7-8 वर्षापासूनचे जे रिझल्ट आहे आमच्या वर्धा जिल्ह्यातील फार्मर लोकांना माहीत आहे की रिझल्ट कसे येतात. तर त्याच्यातला हा मेन पार्ट आहे की बायोसिक्युरिटीचा रूल हा महत्त्वाचा असतो. मी तुम्हाला वेळोवेळी सांगेन कशा पद्धतीने मी मॅनेजमेंट करतो बायोसिक्युरिटीचं, फीडिंगचं, पाण्याचं, याचं त्याचं सगळं तुम्हाला डिटेल सांगतो. त्या पद्धतीने जर चालले तर मॅक्झिमम तुमचं कव्हर होणार. अनुभवातूनच शिकायला मिळते. काही जर चुकत असेल तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद मित्रांनो. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थोडंसं मोटिवेट झालं पाहिजे. भरपूरसे माझे मित्र म्हणत होते की तुमचा जो अनुभव आहे तो आम्हाला पण सांगा. फोनवर प्रत्येकाला पटवून सांगण्यापेक्षा मग त्यांनी हे सांगितलं की यूट्यूबवरच व्हिडिओ टाकत जा, आम्ही बघत जाऊ. तर आता यूट्यूबवरच व्हिडिओ टाकत जातो आणि बघा काय होते ते बघूया. ठीक आहे, धन्यवाद.